नमस्कार. ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ, ज्यामध्ये आपण आज झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्यासाठीचा आपला होमवर्क करायचा आहे. काय असणार आहे ट्रेड प्लॅन, कुठं असणार आहेत इम्पॉर्टंट लेवल, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करतोय. त्या तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक बघाव्यात, जेणेकरून तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक स्किल सेट अपडेट करता येईल. चार्टकडं मी कसं बघतोय हे बघून तुम्ही पण हे शिकाल की कोणत्या प्रकारे ॲक्च्युली चार्टकडं बघितलं पाहिजे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला थोडंफार आपण आज झालेल्या मार्केटचं आपल्या ट्रेडबद्दल डिस्कशन करणार आहे. त्यानंतर आपण पुढं नेक्स्ट उद्यासाठीच्या ट्रेड प्लॅन, इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करायला घेणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत लेवल्स मार्क करत जावा, तुमचा पण होमवर्क माझ्यासोबत अपडेट ठेवत जावा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. ओके, तुम्ही बघू शकताय की आज मार्केट सुरुवातीला गॅप अप ओपन झालं. तिथून ते आपल्या बरोबर एंट्री लेवल 26,081 या लेवलला रिटेस्टला आलं. रिटेस्टच्या वेळेला तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये बघू शकताय की आपण कशा प्रकारे एंट्री घेतली. एंट्री घेतल्या घेतल्या आपण स्टॉप लॉस लावला आणि आपल्या टार्गेटलाच आल्यावरती आपण मार्केटमधून एक्झिट केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण लाईव्ह ट्रेड मी ज्यावेळेला घेतोय त्याचं एक लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करतोय. तर ते पण तुम्ही जॉईन करू शकताय. जर का पूर्ण वेळ नसेल, तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये ते व्हिडिओज बघू शकताय, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे ट्रेड प्लेस केला जातोय, कशा प्रकारे ट्रेड मॅनेज केला जातोय, आणि यातूनच तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की आपण पण ट्रेडिंग करू शकतोय. ओके, तर यानंतर आपण बाय साईड एंट्री लेवलला 25,900 या कॉलमध्ये एंट्री घेतली. त्याचं टार्गेट होतं 26,140. मार्केट ज्या वेळेला ह्या आपल्या टार्गेटला हिट केलं त्यावेळेला आपण ह्यामधून एक्झिट घेतली. त्यानंतर मार्केट आपण एक्झिट घेतलेल्या क्षणाच्या दुसऱ्या मिनिटापासून कंटिन्युअस डाऊन साईड मुवमेंट सुरू केली. तुम्हाला मी म्हटल्या प्रकारे जोपर्यंत आपले एंट्री लेवल्स ट्रिगर होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही ट्रेडमध्ये एंट्री घेत नाही. तर इथं बघू शकताय तुम्ही आपल्या सेल साईड एंट्री लेवलला मार्केटनं पिन ट्रिगर केलं, त्याच वेळेला आपण ह्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली. ओके, तर 26,300च्या पुटमध्ये आपण करंट मार्केट प्राइस एंट्री घेतली. त्याचा 30 रुपयाचा स्टॉप लॉस एक्झॅक्ट मार्केटनं आपल्याला ट्रॅप केलं आणि तिथून अर्धा तासानंतर पुन्हा मार्केटनं डाऊन साईड मुवमेंट द्यायला सुरुवात केली. तर हे होते आजचे ट्रेड. तर हे होते आजचे दोन्ही ट्रेड. पहिल्या ट्रेडमध्ये डायरेक्ट टार्गेट आलेला आहे, दुसऱ्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस गेला, त्यानंतर मार्केटनं आपल्या डायरेक्शनला फॉलोअप दिलेला आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की हे जे आजचं प्राइस ॲक्शन झाले, ओव्हरऑल आजचं मार्केट बघता हे डाऊन साईड बेरिश मार्केटच होतं. यावरून आपल्याला उद्यासाठीचा गेम प्लॅन, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स बघायचे आहेत. सुरुवातीला आपण चार्ट पहिला क्लिअर करून घेऊया. ओके, तुम्ही बघू शकताय की मार्केट कुठल्या ट्रेंडमध्ये, डाऊन ट्रेंडमध्ये. मार्केटचं स्ट्रक्चर कसं सुरू आहे, हे होतं बुलिश स्ट्रक्चर. त्यानंतर मार्केटमध्ये एक शिफ्ट आला, बेरिश स्ट्रक्चर. लास्ट मुवमेंट एक शार्प झालेली आहे. तुम्ही बघू शकता की मार्केट एक डाऊन साईड मोमेंटम मध्ये सध्या आहे. तर इथे शेवटच्या अर्धा तासातलं जे काही तुम्ही ट्रेडिंग बघितला, तर तुम्ही म्हणू शकताय
की स्ट्रक्चर प्रकारे इथे एक मार्केट ह्या रेंजला येणं, लोअर हाईज क्रिएट करायला येणं हे उद्यासाठीचा अपेक्षित आहे. यामध्येच आपल्याला उद्याचा बाय साईडचा ट्रेड येतोय. तर लेवल मार्क करून घ्या सगळ्यात आधी. माझ्यासोबत लेवल ड्रॉ करून घ्या तुम्ही पण. ओके, तर लेवल आहे 25,961. 25,961. थोडस ओके, 25,961 हे असणार आहे आपल्यासाठी बाय एंट्री लेवल. काम करूया 52 बाय साइड एंट्री लेवल. थोडं शिफ्ट करा. $26,952. जेणेकरून आपल्याला एक 60-65 पॉईंटचं टार्गेट अचीव करता येईल. त्यासाठी थोडंफार एक आपण ऍडजस्ट करून खालच्या साईडला एंट्री प्लॅन करतोय. यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला उद्या हवा आहे एक पॉझिटिव्ह ओपनिंग. एक पॉझिटिव्ह ओपनिंग, यानंतर आपल्या बाय साइड एंट्री लेवलला रिटेस्ट आणि तिथून मार्केट एक अपसाइड मोमेंटम यायला पाहिजे. एक पॉझिटिव्ह ओपनिंग, यानंतर आपल्या एंट्री लेवलला रिटेस्ट आणि तिथून पुन्हा एकदा हायर साइड मोमेंटम कंटिन्यू करणार मार्केट. तर स्ट्राइक नोट करून घ्या. 25,000 25,700 CE या स्ट्राइक मध्ये ऍट करंट मार्केट प्राइस आपल्याला एंट्री घ्यायची आहे. ज्या वेळेला उद्या मार्केट या लेवलला ट्रिगर करेल त्यावेळेला आपल्याला 25,700 या कॉल स्ट्राइक मध्ये एंट्री घ्यायची आहे. टार्गेट पण मार्क करून घ्या. 26,015. हे असणार आहे आपलं टार्गेट लेवल. तर या ट्रेड मागचं लॉजिक काय आहे तर तुम्ही बघू शकताय. कालपासून छान मार्केट एक स्ट्रक्चर मध्ये काम कराले. तुम्ही बघितला तर सगळे हाईज जे काय आहेत हे लोअर हाईज फॉर्मेशन मध्ये मार्केट आलेलं आहे. लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय आणि लोअर हाय. तर मार्केटमध्ये एक पेंडिंग मोमेंटम कोणता आहे, हे लोअर हाय प्रिपेअर करायला जाणार मार्केट. तर ही जी मोमेंटम आहे, ही जी मोमेंट येणार आहे, यामध्ये आपल्याला बाय साइडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके, तर हे होतं त्यामागचं लॉजिक की मार्केटमध्ये आता जे स्ट्रक्चर आहे यामध्ये एक पुलबॅक मार्केट एक या लेवल्सला या लेवलला रिस्पेक्ट करायला पुन्हा एकदा येणार आहे. तर त्यावेळी आपण बाय साइड एंट्री लेवल आपण एक प्लॅन करतोय.
तर टार्गेट इथं ठेवण्याचं कारण काय, टार्गेट साधारण मार्केट इथंपर्यंत पण येऊ शकते 76. तर तुम्ही बघू शकताय 5 मिनिट टाइम फ्रेमला की मार्केटनं दिवसभर एक फॉल दाखवून ज्या वेळेला लास्ट एक साधारण 2:15 ते 3 या वेळेत ज्यावेळेला मार्केट इथं कन्सॉलिडेशन झालं, तर उद्या मार्केट वर येत असताना ह्याच लेवलच्या डाऊन साईडला जेवढे इथं कॉल बायर्स ट्रॅप झाल्यात त्यांना संधी देणारच नाही की ते फायद्यात येतील. त्यासाठी हे या लेवलच्या खालीच राहणार, त्यामुळे तिथंपर्यंतच ते येऊ शकते. म्हणून आपण आपलं टार्गेट जे सेट करायला लागले तर ह्यांच्या लेवलच्याच डाऊन साईडला, ह्यांच्या लेवलच्या लो पर्यंतच आपण आपलं टार्गेट सेट करायला लागले, जेणेकरून मार्केट तिथंपर्यंत ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्याला त्यातून एक्झिट घ्यायचं आहे. यानंतर आपण बघणार आहे सेल साईड एंट्री लेवल. तर सेल साईड एंट्री जराशी अवघड आहे या ठिकाणी डायरेक्ट घ्यायला, कारण की बघू शकता की मार्केटमध्ये इथं एक कन्सॉलिडेशन चांगलं या रेंजमध्ये आपण बघितले. तर इथं थोडंफार मार्केट हीच मुवमेंट करण्याचे मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आहे. तरी पण आपण लॉजिकनुसार आपला सेल एंट्री घ्यायची आहे. तर सेल साईड एंट्री घेण्यासाठी उद्यासाठी एक छान लॉजिक आहे. समजा मार्केट थोडंफार गॅपअप होऊन इथं थोडंफार खेळलं, यानंतर या वीकचा 50% खाली ज्या वेळेला मार्केट येईल, इथं असं ट्रेडिंग होऊन ज्यावेळेला हे 50% बिलो निघल त्यावेळेला मार्केट एक डाऊन साईड मुवमेंट करू शकते. म्हणून आपल्याला त्या लॉजिकनं या सेल साईड लेवल्स उद्यासाठीचे बघायचे. तर स्केल घेऊन मी बघतो 27. तर आपलं सेल साईड एंट्री लेवल असणार आहे 25. ओके, लेवल मार्क करून घ्या. सेल साईड एंट्री लेवल बुल, हे जो हॅमर कॅन्डल लास्ट 15 मिनिटचे आहे याच्या वीकच्या 50%ला तुम्ही बघू शकताय. या वीकच्या 50%ला आपण एक सेल साईड एंट्री लेवल, मार्केट खाली येताना पुलबॅकला प्रिव्हियस कॅन्डलचा 50% डिफेन्स झाला तर मॅक्झिमम चान्स आहेत की मार्केट अप्पर साईडच मोमेंटम मध्ये राहणार आहे. 50% कॅन्डलच्या लोच वीकचा 50% जोपर्यंत ब्रेक नाही करणार तोपर्यंत आपण यामध्ये सेल साईड कुठलाही प्लॅन करणं चांगलं ठरणार नाही. म्हणूनच आपण त्या कॅन्डलच्या वीकचा एक 50% मार्क करून आपली सेल साईड एंट्री तिथं प्लॅन करतोय. थोडंसं टेक्निकल आहे, हेच प्राइस ॲक्शनचे नियम आहेत, सिंगल कॅन्डलचे रूल्स आहेत. यासाठी उद्या आपल्याला हवाय एक निगेटिव्ह ओपनिंग, गॅप डाऊन, यानंतर मार्केट आपल्या सेल साईड एंट्री लेवलला रिटेस्ट करायला येणार आणि तिथून पुन्हा डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. डाऊन साईड जर का आपल्याला ट्रेड मिळाला तर आपण अप टू 70-80 पॉईंटचं टार्गेट एक्सपेक्ट करू शकतोय. येस, 70
ॲटलिस्ट 70 पॉईंटचं तर आपण या ट्रेडमध्ये टार्गेट घ्यायचंच आहे. तर स्ट्राईक नोट करून घ्या, 26,100 PE. $26,100 PE या स्ट्राईकमध्ये आपल्याला ज्यावेळेला मार्केट या लेवलला रिटेस्ट किंवा ब्रेकडाऊनला जरी आलं तरी आपण 26,100 PE या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. हे होतं उद्यासाठीचा गेम प्लॅन, ज्यामध्ये माझी प्रायोरिटी अप्पर साईड मोमेंटममध्ये जास्त आहे. तरी पण आपल्याला डाऊन साईड लेवल्सला जर का मार्केट मिळालं आपल्या सेल साईड एंट्री लेवलला, तर आपण सेल साईड एंट्री ॲक्टिवेट करणार. तर सगळ्यांनी लेवल्स मार्क करून घ्या, त्यामागचं लॉजिक समजून घ्या, का तिथं त्या लेवल्स काढलेले आहेत. बाय साईड एंट्री लेवल आपण आज जे काढले हे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं काढले, जेणेकरून आपल्याला एक टार्गेटसाठी जादा पण नाही तर 50-55 पॉईंटचंच टार्गेट जिथं बसते. 60 प्लस टार्गेटसाठी आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला ॲडजस्ट करून लेवल्स ड्रॉ केलेले आहेत. सेल साईड एंट्री लेवलचं लॉजिक, लास्ट 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये हा जो काही वीकचा पार्ट आहे, टेल ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या 50%ला मार्क केले, बिलो 50%, जेणेकरून प्राइस ज्या वेळेला रिटेस्टला येईल त्यावेळेला अप टू 50% येऊ शकते आणि तिथूनच त्यांना पुलबॅक घेणं अपेक्षित आहे. या प्राइस एक्शनच्या रूलवरून आपण हे सेल साईड एंट्री लेवल प्लॅन केलेलं आहे. दोन्ही ट्रेडमध्ये 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे. ट्रेड जोपर्यंत टार्गेटला येत नाही तोपर्यंत आपण निफ्टी जोपर्यंत टार्गेट हिट करत नाही, टार्गेट लेवल्स, तोपर्यंत आपण कोणत्याही ट्रेडमधून एक्झिट करत नाही. रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघितला तर 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, 63 पॉईंटचं टार्गेट, डाऊन साईड 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, 70 पॉईंटचं टार्गेट. तर रिस्क रिवॉर्ड फंक्शन हे आपलं 1:2 और अबवच आहे. त्यामुळे आपले ॲव्हरेज विन रेट जरी असला तरी आपण मंथ एंडला पॉझिटिव्ह रिटर्न्सच कलेक्ट करणार आहे. सेम ॲनालिसिस मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण शेअर करतो. तर जेणे कोणी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला अजून जॉईन नसतील, ज्यांना व्हायचं आहे, त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकताय. मी तुम्हाला लिंक सेंड करतो, त्या थ्रू तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण डेली अपडेट्स देत असतोय. ज्यावेळेला ट्रेड ॲक्टिव्ह होते, ट्रेडचे रिझल्ट्स काय असतात, बाय लेवल्स, सेल लेवल, जे लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही बघू शकताय तेच लेवल्स मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करत असतोय. तर कधीही कोणतेही तुम्हाला ट्रेडिंगमध्ये डिफिकल्टीज येत असतील, लर्निंग फेजमध्ये काही डिफिकल्टीज असतील, तरी पण तुम्ही मला मेसेज करू शकताय. माझ्याकडून जो काही सपोर्ट तुम्हाला लागेल मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. यानंतर अजून ज्यांनी कोणी स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांनी आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग आजच सुरू करा. भविष्यात तुम्हाला एक चांगलं रिझल्ट्स यामधून मिळणार आहे. त्यामुळं फायर्स आणि झिरोदा हे 2 ब्रोकर आहेत, चांगले आहेत मार्केटमध्ये. तर त्यांच्या दोघांच्या लिंक्स, अकाउंट ओपनिंगच्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या लिंक थ्रू तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय आणि ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग सुरू करू शकताय. चालेल, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह ट्रेडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.